गहाळ झालेली पैशाची बॅग गुंडांविरोधी पथकाने अवघ्या 2 तासात केली हस्तगत। आपल्या चिमुरड्याच्या कॅन्सरच्या इलाजासाठी नाशिकमध्ये आलेल्या नितीन जाधव राहणार धुळे यांची पैशांची बॅग चुकून एका रिक्षात राहून गेली। त्यांनी त्वरित मदतीसाठी नाशिक पोलिसांशी संपर्क केला। रिक्षाचा नंबर वगैरे काही माहीत नसताना फक्त रिक्षाच्या काचेवर जय मल्हार असं नाव आहे। फक्त एवढ्याच माहितीच्या आधारे गुंडांविरोधी पथकाने अवघ्या 2 तासात रिक्षाचा शोध घेऊन गहाळ झालेली पैशांची बॅग परत केली। आपली गहाळ झालेली पैशांची बॅग पुन्हा परत मिळाल्यामुळे नितीन जाधव यांनी गुंडाविरोधात पथकात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या। सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, राजेश राठोड, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पडली आहे। श्री नितीन सुरेश जाधव राहणार शिरपूर धुळे हे त्यांच्या मुलीला त्यांची 10 महिन्याच्या मुलीला कॅन्सर झाल्याने नाशिक येथे उपचाराकामी आज रोजी आले होते। दुपारच्या दरम्यान त्यांचं नामको हॉस्पिटल येथे उपचार करून काही टेस्ट करण्यासाठी जाणे असताना रिक्षामध्ये त्यांची बॅग गाळ झाली। त्यामध्ये जवळजवळ 32,000 रुपये होते आणि दवाखान्याचे कागदपत्र आणि त्यांचे कागदपत्र होते। असे कागदपत्र गाळ झाल्याने त्यांची इथे कोणाची ओळख नसल्याने त्यांनी सदरची माहिती माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांना दिली। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप सर यांनी तात्काळ सदरच्या इसमाला मदत करून त्यांचे गाळ झालेली बॅग व पैसे त्यांना परत करण्याबाबत सर्वांना आदेशित केले। त्यानुसार आम्ही तक्रारदार श्री नितीन जाधव यांना संपर्क करून रिक्षाबाबत विचारले असता त्यांनी माहिती दिली की रिक्षाच्या काचेवर जय मल्हार असे नाव लिहिलेले होते। त्या रिक्षाच्या काचेवर नाव लिहिलेले जय मल्हार फक्त एवढाच सुगावा असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी आणि राजेश राठोड यांनी माहिती काढली की सदरची रिक्षा ही मसरूळ RTO ऑफिस या परिसरात चालते म्हणून। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, राजेश राठोड आणि प्रदीप ठाकरे यांना तात्काळ त्या परिसरात रवाना केले। त्यांनी अवघ्या 2 तासामध्ये नाशिक शहर परिसर व तो परिसरमधून MH15 FU 1729 या क्रमांकाची रिक्षा शोधली। त्या रिक्षाच्या चालकाकडे चौकशी करून रिक्षामध्ये बॅग शोधली। त्या बॅगेमध्ये तक्रारदार यांचे 32,700 रुपये व हॉस्पिटलचे कागदपत्र होते। ते त्यांना गुंडाविरोधी पथकामध्ये परत बोलावून त्यांना त्यांचे पैसे, कागदपत्र व बॅग परत दिलेली आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून सदरच्या कामामध्ये आम्हाला माननीय DCP क्राईम सर प्रशांत बच्चाव व माननीय ECP क्राईम संदीप मिटके सर यांनी रिक्षाचा तात्काळ शोध घेण्याबाबत व सदरचा मुद्देमाल हा तक्रारदार यांना परत करण्याबाबत आदेशित केले होते। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदारांनी ही बॅग शोधून तक्रारदार यांना परत केली आहे। मी नितीन सुरेश जाधव, मला 10 वर्षाची मुलगी आहे, 10 महिन्याची। मी तिला इथं नाशिक येथे नामको हॉस्पिटलला उपचारासाठी आणलं होतं। तर उपचारासाठी डॉक्टरांनी चेक केलं असता त्या ठिकाणी त्यांनी रिपोर्ट बनवण्यासाठी स्किन केअरला इथं नाशिक येथे पाठवलं। म्हणजे काही हॉस्पिटल तर त्यांचे स्किन केअर कमीत कमी 8-10 किलोमीटर अंतरावर आहे। तर त्या ठिकाणी माझ्या त्या बॅगमध्ये काही पैसे होते, त्यानंतर माझ्या फायली होत्या। फायलीनंतर माझ्या बरेचसे ओरिजिनल डॉक्युमेंट होते, ते रिक्षामध्ये अचानक हरवल्याने तर मला पैसे पुढच्या इलाज न असल्यामुळे तर मग भयभीत झालो की नेमकं आता जायचं कुठं। तर माझ्या लक्षात आलं की नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिकर साहेब यांना मी मेसेज केला की साहेब, सध्या माझी अशा ठिकाणी परिस्थिती झालेली आहे, माझ्याकडे पैसे पण नाहीत आणि नेमकं रिक्षावाल्याचा पण नंबर मला सापडला नाही। तर मी साहेबांना विनंती केली, तर साहेबांनी नाशिक शहरामध्ये जेवढे पोलीस स्टेशन आहेत त्यांना मेसेज केला। तसेच स्थानिक इथं जवळच मोहिते साहेब, त्यानंतर त्यांचे कर्मचारी यांनी अवघ्या 2 तासात मला त्यांनी माझी बॅग मिळवून दिली। काही जशी ती रक्कम होती तशी ती रक्कम परत केली। त्यानंतर गुंडाविरोधी पथकाचे मोहिते साहेब, त्यांचे कर्मचारी आणि सर्व जवळचे पोलीस स्टेशन सर्व कर्मचारी मी त्यांचे धन्यवाद मानतो की त्यांनी अवघ्या मला 2 तासात ती मला बॅग मिळवून दिली आणि पुढची जी प्रोसेस आहे त्याला मी त्यांचे आभार मानतो। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।